मी अनेक पूल बांधले, रस्ते बांधले, टनेल बांधली. गरीब लोक येतात. जो MRI 17,000 रुपये डॉक्टर घेतात तो 1200 रुपयात होतो. आणि आता 7-7 दिवसाची वेटिंग लिस्ट आहे. आणि त्या गरीब लोक डोळ्यात पाणी आणून आशीर्वाद घेऊन जातात. मला असं वाटतं की राजकीय सामाजिक जीवनामध्ये जात पंथ धर्म भाषेच्या वरती उठून गरिबाचा आशीर्वाद मिळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ताईंनी चिंता केली की माझ्यावर काही टीका टिप्पणी झाली. मी त्याचं उत्तर देत नाही, कारण ते उत्तर दिलं की ती न्यूज बनते. ज्या झाडाला फळं लागतात त्या झाडाला लोक गोटे मारतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं आहे. मी शेतकऱ्यांचा काम करतो. शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे, ऊर्जादाता झाला पाहिजे. शेतकऱ्याने डांबर बनवलं पाहिजे म्हणून मनसर ते आपला 1 किलोमीटर रोड धानाच्या तणसापासून डांबर तयार करून आपण बनवलेला आहे. तो डांबर दाता, हायड्रोजन दाता आणि आता हवा इंधन तयार करायला आपण सुरुवात केली. ही माझी जी गाडी आहे इनोव्हा, ही शेतकऱ्यांनी धानाच्या कणीपासून, मक्यापासून, शुगरकेन ज्यूस पासून, मोलॅसेस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर 100% चालते. आता शेतकऱ्याला फायदा मिळाला, प्रदूषण कमी झालं, पण 22 लाख कोटी रुपये देशातले बाहेर जात होते आणि त्यामुळे इम्पोर्ट होत होतं फॉसिल फ्युएलचं. त्या लोकांचा धंदा मारला गेला. मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का? ते नाराज झाले तर त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या. पण काही चिंता करू नका, तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याकडे आहे. मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं केली नाही, 1 रुपया कधी घेतला नाही. म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात, आणि खराब काम केलं की मी ते ऐशी तशी करतो. त्यामुळे लोकांचाही विश्वास आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी किती खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही, तुम्ही होऊ नका. जनतेला सत्य माहीत असतं. आणि आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, द्वेष, अहंकाराचा खेळ आहे. आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल या आशेपोटी अशा प्रकारच्या टीका टिप्पणी लोक करत असतात. मी अनेक वेळा या संकटातून गेलो आहे, पण जनता कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मी चिंता करत नाही. पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम व्यक्त केलं, माझ्यावर टीका झाली म्हणून तुम्ही जे दुःख व्यक्त केलं, या तुमच्यासारख्या लोकांच्या माझ्याबद्दल असणाऱ्या सद्भावना हीच माझ्या आयुष्यातली पुंजी आहे. कारण कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये लोकांचं प्रेम आणि विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी 45 वर्ष नागपुरात काम करतोय. आमदार झालो, अध्यक्ष झालो, मंत्री झालो, देशाचा अध्यक्ष झालो पार्टीचा. पण मी ठरवलं की कधी मला विमानतळावर घ्यायला कोणी येत नाही. तर मी गमतीने म्हणायचो की कोणी कुत्राही माझ्या स्वागताला येत नाही. पण आजकाल कुत्रा यायला लागला, कारण मी Z+ असल्यामुळे पहिले कुत्रा फिरून जातो. पण मला विश्वास आहे की लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं, आणि हेच प्रेम जे आहे हीच राजकारणातल्या नेत्याची सगळ्यात मोठी पुंजी असते. गरीब माणसाचं प्रेम आणि विश्वास याच्यात मी भाग्यवान आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जेवढं जनतेचं भलं करता येईल, गरीब माणसाचं भलं करता येईल, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं भलं करता येईल, त्याचं काम करत राहिलं पाहिजे. मी काही साधू संन्यासी नाही आहे, माझाही परिवार आहे. पण एक गोष्ट खरी आहे की आपण सतत जर काम कमी, नेहमी लोकांना सांगतो की जे मतं देतील त्याचंही मी काम करीन, आणि जे देणार नाहीत त्यांचंही काम करीन. जे योग्य काम असेल ते सगळ्यांचंच करेन. मला याचं जरूर दुःख आहे की बावनकुळे साहेबांना विधानसभेच्या निवडणुकीत या शहरात जेवढी मतं मिळायला पाहिजे तेवढी मिळाली नाही. ते मागे राहिले. पण त्याची नाराजी माझ्याही मनात नाही, बावनकुळे साहेबांच्याही मनात नाही, आणि सुलेखा त्यांच्याही मनात नाही. मतं देणं हा तुमचा अधिकार आहे. कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे ठरवण्याचा लोकशाहीत तुम्हाला अधिकार आहे. कदाचित आमच्या सेवा कमी पडल्या म्हणून जास्त काम करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही काम करत राहणार आहे. त्यामुळे या शहराने मतं दिले नाही दिले त्याचा काही फरक पडत नाही. आम्ही तुमच्याकरता काम करत राहू, आणि कामठीला सुंदर स्वच्छ शहर बनवून आम्ही तुमचं जीवन बदलवल्याशिवाय राहणार नाही.